अवधूत चिंतनची गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी प्रतिभा तुमचं माझ्या या स्पिरिच्युअल डेस्टिनी 777 चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करत आहे. मित्रांनो, मी आज घेऊन आली आहे एक छोटीशी मॅनिफेस्टेशन टेक्निक. जी कोणी लोकं आता आपली विश कंप्लीट करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत, खूप मेहनत घेत आहेत, पण ती काही त्यांची विश पूर्ण होत नाही आहे. तर त्यांच्यासाठी येत्या 25 जुलैला खूप मोठा दिवस येत आहे. त्यांची विश कंप्लीट होण्यासाठी खूप खूप मदत होणार आहे. येत्या 25 जुलैला तुम्ही म्हणाल, येत्या 25 जुलैला कसं काय 777 पोर्टल? तर 25 तारीख म्हणजे 2+5 म्हणजे 7वा महिना म्हणजे जुलै 7वा महिना आणि 2025 मधला 2+5 असं मिळून हे 777चं पोर्टल यावर्षी तयार होत आहे. हे पोर्टल 7 जुलैला सुद्धा झालं होतं, 16 जुलैला सुद्धा झालं होतं आणि हा आता येत्या 25 जुलैला शेवटचा दिवस आहे. हा परत कधी येईल माहिती नाही आपल्याला, परत कधी हा योग जोडून येईल 777चं पोर्टल. तर मी स्वतः 7 जुलैला मी माझी विश मॅनिफेस्ट केली होती आणि ती अवघ्या 5-6 दिवसातच माझी ती विश कंप्लीट झालेली आहे. म्हणूनच मी ठरवलं की जशी माझी विश कंप्लीट झाली तशी तुमचीही विश कंप्लीट व्हावी, त्यासाठी मी हा छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवते. तुम्हीसुद्धा करून बघा ही आणि तुमचीसुद्धा विश कंप्लीट व्हायला मदत होईल. कारण की त्या दिवशी ब्रह्मांडामध्ये युनिवर्सची खूप मोठी एनर्जी आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्या दिवशी. प्लस 777 म्हणजे हा एंजेलिक नंबर आहे मित्रांनो. तर एंजेलिक नंबर असल्यामुळे एंजेलिक एनर्जीसुद्धा त्या दिवशी असणार आहे आपल्यासोबत. तर मग त्या दिवशी आपल्याला आपली जी काही विश आहे ती पूर्ण होण्यास 100% मदत होणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ मी तुम्हाला डिटेलमध्ये तुम्हाला सगळं सांगणार आहे. कसं करायचं, काय करायचं, कुठे करायचं, कधीपासून करायचं, काय ते सगळं मी डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. पण त्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. तर मग आता तुम्हाला काय करायचं आहे, 777 25 जुलैला येतो आहे, तर त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे? तर मित्रांनो, त्या दिवशी तुम्हाला आपल्या विश भरपूर आहेत. आपल्याला हे हवं, ते हवं, असं हवं, तसं हवं, भरपूर विश आहेत. पण आपल्याला भरपूर विश एका टायमाला कंप्लीट होणार नाही. तुमची जी काही एकच महत्त्वाची इम्पॉर्टंट विश आहे, ती विश तुम्ही ठरवायची आहे. काय आहे ती तुमची विश? तर ती विश तुम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशनमध्ये ते सेंटेन्स रेडी करायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल की ती विश मी जॉब सर्च करत आहे, तर जॉब्स रिलेटेड असेल. तर मला माझा न्यू जॉब हवा असेल, तर त्याचं अफर्मेशन सांगणार, मी मी खूप खुश आहे, मला माझा ड्रीम जॉब मिळालेला आहे. मी खूप खुश आहे, मला माझा ड्रीम जॉब मिळालेला आहे. असं पॉझिटिव्ह अफर्मेशनमध्ये आपल्याला एक सेंटेन्स रेडी करायचं आहे. तर मित्रांनो, असं हे तुम्ही तुमची विश रेडी झाली की पॉझिटिव्ह अफर्मेशनमध्ये, त्यानंतर तुम्हाला करायचं आहे एक छोटीशी बुक घेऊ शकता, नवीन बुक घ्या. त्यामध्ये ती विश तुम्हाला 7 वेळा लिहायची आहे. 777चा पोर्टल असल्यामुळे ती विश तुम्हाला 7 वेळा लिहायची आहे. लक्षात. तर ती लिहायची कधी आहे? तर ही विश तुम्हाला सकाळी लिहायची आहे 7 वेळा आणि रात्री झोपताना 7 वेळा लिहायची आहे. मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला ब्लॅक कलरचा पेन नाही वापरायचा. त्याच्यासाठी तुम्ही कोणत्याही कलरचा पेन वापरू शकता. बाकी ब्ल्यू, रेड, ग्रीन, ब्लॅक सोडून बाकी हे कोणत्याही कलरचे तुम्ही पेन यूज करू शकता लिहिण्यासाठी. एक नवीन बुक बनवा आणि ती सकाळी 7 वेळा आणि संध्याकाळी जेव्हा 7 वेळा लिहिणार, ती तुम्ही घरामध्ये कुठल्याही जागी बसून लिहू शकता. असं नाही की इथेच देवघरापाशीच बसलं पाहिजे किंवा बाहेरच बसलं पाहिजे, असं काही नाही आहे मित्रांनो. पण तुम्ही जर तुमच्या घरामध्ये जो कोणता कोपरा तुमच्यासाठी एकदम शांत असेल, त्या 5-10 मिनिटं तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नसेल, अशा ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे. कारण की ते लिहायला तुम्हाला 5 मिनिटं लागणार. 2 मिनिटं तुमचं डोकं तुम्हाला शांत ठेवायचं आहे. त्यामुळे 10 मिनिटं तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही, अशी जागा तुम्हाला निवडायची आहे. मिनिटं शांत बसायचं आहे. डोळे बंद करून तुमची जी पॉझिटिव्ह अफर्मेशनची विश आहे ती एकदा आठवायची आहे. मन एकदम शांत करायचं आहे. कसलाच विचार करायचा नाही. 7 वेळा ती विश लिहायची आहे. मी खूप खुश आहे, मला माझा ड्रीम जॉब मिळालेला आहे. थँक यू युनिव्हर्स, थँक यू युनिव्हर्स, थँक यू युनिव्हर्स. परत सेकंड, मी खूप खुश आहे, मला माझा ड्रीम जॉब मिळालेला आहे. थँक यू युनिव्हर्स, थँक यू युनिव्हर्स, थँक यू युनिव्हर्स. असं तुम्हाला 7 वेळा लिहायचं आहे. त्यानंतर शांत परत 2 मिनिटं परत शांत ती विश व्हिज्युअलाइज करायची तुम्हाला. लिहून झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला ती विश व्हिज्युअलाइज करायची आहे. की आता मी ड्रीम जॉबसाठी लिहिलं विश, तर मला ड्रीम जॉब मिळालेला आहे. त्याच्यासाठी मी छान रेडी होत आहे, असं व्हिज्युअलाइज करायचं डोळे बंद करून की मी छान रेडी झालेली आहे आणि ऑफिसची बॅग वगैरे घेऊन मी छान ऑफिसच्या बिल्डिंगखाली पोहोचलेली आहे. बिल्डिंगखाली गेल्यानंतर मी माझ्या डेस्कवरती मी माझा लॅपटॉप ओपन करून मी माझं ऑफिसचं काम करायला सुरुवात केलेली आहे. असं छान आणि मी खूप खुश आहे, असं छान व्हिज्युअलाइज करायचं आहे तुम्हाला की मला माझा ड्रीम जॉब मिळालेला आहे. आणि त्या 2 मिनिटं शांत व्हिज्युअलाइज झाल्यानंतर मग तुम्ही तुमची कामं करू शकता. पण त्यावेळेला मोबाईलला अजिबात हात लावू नका. दुसऱ्या कसलाही नाही, तुम्ही तुमची ऑफिस जी काही तुमची कामं ती करायला सुरू करू शकता. सेम विश तुम्हाला ही संध्याकाळी लिहायची आहे. त्याच बुकमध्ये त्याच्या बॅक साईडला त्याच बुकमध्ये तुम्ही कंटिन्यू करू शकता. परत संध्याकाळी 7 वेळा. त्यासाठी सुद्धा संध्याकाळी सुद्धा झोपायच्या आधीही करायचं आहे. आणि लिहिताना परत 2 मिनिट आधी तुम्हाला विचार करायचा. 2 मिनिट आपलं मन शांत ठेवून ती विश
आठवायची आहे, व्हिज्युअलाइज करायची आहे आणि नंतर लिहायला सुरुवात करायची आहे. सेम सेम सेंटेन्स लिहायचं आहे. मी खूप खुश आहे. मला माझा ड्रीम जॉब मिळालेला आहे. थँक यू युनिव्हर्स. असं परत 7 वेळा लिहायचं आहे. हे 7 वेळा लिहून झाल्यानंतर परत तुम्हाला ते व्हिज्युअलाइज करायचं आहे. व्हिज्युअलाइज करायचं आहे, की मी ऑफिसपर्यंत पोहोचली आहे. छान, खूप खुश आहे. मला माझा ड्रीम जॉब मिळालेला आहे. असं छान व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि व्हिज्युअलाइज झाल्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं ते म्हणजे अजिबात मोबाईल पाहायचा नाही आहे, अजिबात टीव्ही पाहायचा नाही आहे, काही नाही आहे. 2 ते वही ठेवून दिल्यावरती व्हिज्युअलाइज झाल्यावरती सरळ डोळे मिटून शांत झोपून जायचं आहे. बाकी काहीच करायचं नाही आहे तुम्हाला. असं तुम्हाला सातत्याने 7 दिवस करायचं आहे. तुम्ही म्हणाल, की आज केलं, 25ला केलं, 26ला कंटाळा आला, नको, मग 27ला करते. असं केलं तर तुमची विश कंप्लीट होणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला हे लगातार 7 दिवस करायचं आहे. ते 25 तारखेपासून ते लास्ट 31 तारखेपर्यंत आहे ना, 25, 26, 27, 28, 29, 30, 31 जुलैपर्यंत तुम्हाला ही विश तुमची सातत्याने सकाळी 7 वेळा, संध्याकाळी 7 वेळा असं तुमचं रुटीनमध्ये केलं पाहिजे. मध्ये ब्रेक केला तर तुमची विश कंप्लीट होणार नाही मित्रांनो. त्यासाठी तुमची विश जर तुम्हाला तुमची कंप्लीट करायची आहे, तर तुम्ही सातत्याने हे 7 दिवस लिहिणं खूप जरुरीचं आहे. हा दुर्मिळ योग आलेला आहे 777चा मित्रांनो. तर त्यासाठी तुम्ही अ, त्याचा उपयोग करून घ्या आणि ही विश कंप्लीट करण्यासाठी ही छोटीशी टेक्निक तुम्ही करून बघा. कारण की मी सुद्धा केलेली आहे. तर तुम्ही सुद्धा करून बघा. त्यानंतर हे कंटिन्युअसली तुमचं आणि तुम्ही ही विश करताना कधी असं किंतु परंतु वगैरे असं काही विचार करू नका. समजा तुमच्या मनात आले, बापरे आता कसं होईल, काय होईल, लिहिलं तर आहे, काय माहिती काय फरक पडतोय की नाही. हे निगेटिव्ह विचार जर तुमच्या मनात आले तरीसुद्धा तुमची विश पूर्ण होणार नाही मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्ह आजच्या ज्या दिवसापासून तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहणार त्या दिवसापासून, त्या क्षणापासून तुम्हाला पॉझिटिव्ह विचार करायचा आहे की नाही, माझी विश कंप्लीट होणार, 101% माझी विश कंप्लीट होणार. त्यासाठी मला पॉझिटिव्ह राहायचं आहे. मी जे काही विचार करते की मला छान माझा ड्रीम जॉब मिळणार आहे, मला छान माझा बिझनेस ग्रो होणार आहे, जे काही तुमची विश आहे त्याच्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्ह विचारच करायचा आहे. कसं होईल, काय होईल, काही विचार करू नका. ते सगळं तुम्ही लिहून पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या आणि युनिव्हर्सवरती सोडून द्या. मग बघा तुमचं विश कंप्लीट होण्यासाठी कोणीही थांबू शकणार नाही. आणि त्या विश कंप्लीट तुम्ही लिहून सोडून झाल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याच्यासाठी तर प्रयत्न करणं गरजेचंच आहे, की तुम्ही लिहिली विश आणि चला मी लिहिलंय विश 7 वेळा मला जॉब भेटून 7 वेळा लिहिलं की मला माझा छान ड्रीम जॉब मिळेल. त्यासाठी काय मी असंच आता छान आराम करेल, असं काही नाही मित्रांनो. हे एक तुमची जी इच्छा पूर्ण करण्यासाठी जे तुम्हाला प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात, ते जे काही अडथळे येतात ते त्याच्यातून आपल्याला लवकरात लवकर मार्ग काढण्यासाठी ही मॅनिफेस्टेशन टेक्निक आहे. मग तुम्ही त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचंच आहे. तुम्ही जॉब शोधा, इंटरव्ह्यूला जा, तर नक्कीच तुमची विश लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी युनिव्हर्स आणि एंजल अशी त्या दिवशी खूप मोठी एनर्जी या ब्रह्मांडामध्ये आहे. तर म्हणून मी कळकळीने तुम्हाला सांगत आहे, की त्या दिवशी तुम्ही ही विशची मॅनिफेस्टेशन टेक्निक नक्की करा, नक्की करा. आणि असेच छान छान मॅनिफेस्टेशन टेक्निक घेऊन येण्यासाठी माझे व्हिडिओ फॉलो करायला विसरू नका. भेटूया परत पुन्हा नवीन टेक्निकमध्ये. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.